आज आपण खूप सोप्या पद्धतीने 32 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करतोय। तर ही आपली मापं आहेत। उंची 13 इंच, छाती 32, कंबर 28, पुढील गळा 6, मागील गळा 9 आणि कटोरी आपली 4.8। तर इथे पाहताय मी डबल फोल्ड पेपर घेतले, कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भाग कटिंग करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उंची टाकायची आहे वरच्या साईडने। तर उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। तर उंची आपली 13 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच ॲड करून मी इथे 14 इंचाला मार्क करून घेते आणि ही आपण सरळ लाईन आखून घेऊया। आता इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तो कसा ते व्यवस्थित पहा। तर आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर असं मी 9.5 इंचाला मार्क करते। तर आपल्याला हा बॉक्स 9.5 इंचाचा तयार करून घ्यायचा आहे। तर मी दोन्ही पॉईंट्स हे जोडून घेणार आहे। हा आपण बॉक्स तयार करून घेतोय, कारण आपली बाकीची सगळी मापं आता ह्या बॉक्सच्या आतमध्येच येणार आहेत। त्यामुळे बॉक्स तयार करून घ्या, जेणेकरून आपल्याला मापं टाकायला खूप सोपं जाईल। आता आपण शोल्डरचं माप टाकूया। तर आपला डीप नेक आहे, म्हणून इथे आपण 5 इंच शोल्डर घेतोय। त्यानंतर मुंडा खोली आपल्याला 5.5 इंच घ्यायची आहे। तर मी कशा पद्धतीने मार्क करते पहा। आपली जी फिटिंग लाईनची रेषा आहे तिथे मी 5.5 इंचाला मार्क करते, पुन्हा बंद बाजूकडून 5 इंचाला मार्क करते। आता आपण हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेऊयात। तर मी अशा पद्धतीने मार्क केलं, जेणेकरून आपली मुंढ्याची रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतील। आता आपण छातीचं माप टाकूया। हीचा चौथा भाग येतो 8 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेलंच आहे। तर आपली कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्स आणि बरोबर आपला 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता ही फिटिंग लाईनची रेषा मी जोडून घेते। तर हा आपण बॉक्स का तयार केला ते तुमच्या लक्षात आलंच असेल। आता आपण गळारुंदी टाकूया। गळारुंदी 2 इंच घेतोय। आपला पुढील गळा 6 इंच आहे, अर्धा इंच शिवण्यात असं मी 6.5 इंचाला मार्क करून खालच्या साईडने आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पुढील गळा हा खेचल्यासारखा वाटणार नाही। इथे आता आपण बॉक्स तयार करून घेऊयात आणि ह्यामध्ये आपल्याला गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे। कटोरी ब्लाऊजमध्ये शक्यतो गोलच गळा घ्या। आता आपण मुंढ्याचं माप टाकूया। तर मागील मुंढा मी 1.5 इंचावर घेते, तिथून अर्धा इंच आतमध्ये पुढील मुंड्यासाठी। तर आता हे दोन्ही मुंड्याचे शेप आपण जोडून घेऊयात। आणि इथे जर तुमच्या मुंड्यामध्ये चुण्या येत असतील तर फिटिंग लाईनच्या इथून पाव इंच खालच्या साईडला जाऊन पुढील मुंड्याला असा शेप देऊन घ्या, जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये चुण्या येणार नाही। आता आपण योकपट्टीचं माप टाकून घेऊया। तर कमरेच्या बाजूने आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे। पुन्हा मी मध्यात असं 2.25 इंचाला मार्क करून आपल्या हुकलूक पट्टीच्या इथे 3 इंचाला मार्क करून आपण योकपट्टीचा शेप देऊन घेऊयात। तर इथंपर्यंत आपल्याला सरळ यायचं आहे आणि पुढे छातीच्या भागाच्या इथे आपल्याला असा गोलवा शेप देऊन घ्यायचा आहे। तर योकपट्टीला गोलवा शेप दिल्यामुळे आपला ब्लाऊज ड्रेसला अगदी परफेक्ट असा बसतो, त्यामुळे गोलवा शेप द्यायला विसरायचं नाही। आता आपण आपल्या कटोरीचं माप टाकून घेऊयात। हे मूळ कटोरीचं माप आहे 4.8। तर इथे मी 4.8 वर असं मार्क करून घेते। 4.8 म्हणजेच 5ला 2 रेषा कमी। आता आपण आपला जो मुंडा आहे, पुढील मुंडा तिथून असं 1.5 इंचाला मार्क करतोय। दुसरा आपल्याला 1.25 इंच आणि नंतर 2.25 इंच असे 3 पॉईंट्स काढून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपल्या कटोरीला शेप द्यायला खूप सोपं जाईल। त्यानंतर आपण गळ्याच्या बाजूने इथे 5 इंचाला मार्क करतोय। आता आपण कटोरीचा शेप देऊन घेणार आहोत। तर ह्या 3 पॉईंट्समधून तुम्हाला जो कोणता योग्य वाटतोय, परफेक्ट वाटतोय, त्यातून आपल्याला असं कटोरीला हलक्या हाताने शेप देऊन घ्यायचा आहे। पहिल्यांदा असं डॉटेड लाईनमध्ये शेप देऊन घ्या, त्यानंतरच कटोरी डार्क करून घ्या, म्हणजेच तुमच्या कटोरीला अगदी परफेक्ट असा शेप येईल। इथे पाहताय आपण कटोरीला शेप देऊन घेतलेला आहे। तर आपण कटोरीला शेप देण्यासाठी इथे 3 पॉईंट्स वापरले, तर तुमच्या लक्षात आलंच असेल। तर इथे मी लिहून दाखवलेले आहेत, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल। तर इथे आपली परफेक्ट अशी मूळ कटोरी तयार झालेली आहे। तर पुढे आपण ही वाढवणार आहोत। इथे आपल्या समोरील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता आपण कटिंग करूया। तर ड्राफ्टिंग सोबत कटिंग करणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर आपण योकपट्टीच्या खालच्या साईडने सुरुवात करतोय। तर व्यवस्थित पहा मी कशा पद्धतीने कट करते। तर सगळ्यात आधी आपल्याला मागील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे।
तर आता आपण पुढील भागातून मागील भाग सेपरेट करणार आहोत, तो कसा ते पहा. तर इथे आपण मागील भाग घेऊयात. तर सगळ्यात आधी आपल्याला जे आपण 1.5 इंच शिवण्यात घेतलेलं आहे तिथे असं मार्क करूया, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल आणि आपल्याला टक्स द्यायला सुद्धा सोपं जाईल. तर हे दोन्ही पॉईंट्स मी जोडून घेते. त्यानंतर आपण गळ्याचा मार्क टाकूया. तर गळा रुंदी आपली 2 इंच, मागील गळा आपला 9 इंच होता, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं मी 9.5 इंचाला मार्क करून घेते. गळ्याची रुंदी तुम्ही 2.25 इंचापर्यंत घेऊ शकता आणि ह्याहून तुम्हाला डीप नेक हवा असेल तर शोल्डरला उतार द्या, म्हणजेच तुमचा गळा उतरणार नाही. तर ह्या बॉक्समध्ये मी गळ्याला गोलवा शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळ्याला कोणताही शेप देऊ शकता. आता आपण टक्सचं माप टाकूया. तर आपलं जे फिटिंग लाईनपर्यंत उरलेलं जे हे माप आहे त्याचं आपण सेंटर काढून घेणार आहोत. तर 8 इंच आहे, त्याचं सेंटर येतो 4 इंच आणि दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे, जे की आपण 1 इंचाचा टक्स घेतला होता. वरच्या साईडला 4.5 इंचाला मार्क करून हा टक्स आपण जोडून घेऊयात. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक साईडच्या उंचीनुसार टक्सची उंची ही बदलत असते. त्यानंतर कमरेच्या बाजूने इथे अर्धा इंचाला मार्क करून आपल्या टक्सपर्यंत अशी आपल्याला आडवी लाईन आखून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा हा टक्स शिवणार तेव्हा इथलं आपलं अर्धा इंच कापड हे खालच्या साईडला सरकतं, म्हणून इथे आपण अर्धा इंचाला असा उतार देऊन घेतलेला आहे. तर इथे पाहताय परफेक्ट असा आपला 32 साईजचा मागील भाग तयार झालेला आहे. आता आपण पुढील भाग घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला योकपट्टी कट करून घ्यायची आहे. तर आपण पुढे ही मूळ कटोरी आहे ती वाढवणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आता आपण पुढील मुंड्याचा शेप कट करून घेऊयात. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे आता आपण पुढील गळा कट करून घेऊयात. अगदी व्यवस्थित कट करून घ्या जिथपर्यंत आपण माप टाकलेला आहे. आता आपल्याला कटोरी सेपरेट करून घ्यायची आहे, त्यानंतरच आपण पुढेही वाढवणार आहोत. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट, आपण जी योकपट्टी कट केलेली आहे, जेव्हा आपण ह्या मापाचं ब्लाऊज शिवणार तेव्हा आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर हे करायला विसरायचं नाही. इथे कटोरी वाढवण्यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी करणार आहोत, म्हणजेच आपल्याला कटोरी सगळ्यात आधी मध्यात फोल्ड करून घ्यायची आहे, व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने. तर इथे मी सेंटरला नॉच देऊन घेणार आहे. त्यानंतर खालच्या साईडला जे 5 इंच एक्स्ट्रा आहे ते आपण अशा पद्धतीने मार्क करून एक्स्ट्राचं कट करून टाकणार आहोत, म्हणजेच आपल्याला कटोरी वाढवायला खूप सोपं जाईल आणि आपल्या कटोरीला शेपसुद्धा छान येईल. तर इथे आता मी एक पेपर घेते, त्यावर मी कटोरी ठेवून घेतलेली आहे. तर ही आपली मूळ कटोरी आहे. तर इथे मी सरळ लाईन आखून घेते. तिथे आपल्याला 1.5 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे. आता त्याच्याच कोपऱ्यावर मी अगदी व्यवस्थित अशी आपली मूळ कटोरी ठेवून घेतलेली आहे. तर मी कशा पद्धतीने कटोरी वाढवते व्यवस्थित पहा. तर समोरच्या साईडला सुद्धा आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हुकलूक पट्टीच्या साईडला 5 इंच वाढवणार आहोत, ते आपल्याला शिवण्यात लागणार आहे म्हणून. आणि गळ्याला आहे असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथून आता आपण मोजूया. 4.5 इंच आहे, तर बरोबर आपलं 4.5 इंच माप आलेला आहे. तर आता आपण ही सरळ लाईन आखून घेऊयात. तर हुकलूक पट्टीच्या बाजूला 5 इंच एक्स्ट्रा घ्यायला विसरायचं नाही. आता आपण खालच्या साईडला जी लाईन आखलेली आहे त्याचा सेंटर काढून घेऊयात आणि मी सेंटरला असं मार्क करते. आपण नॉच दिलाच आहे, त्यामुळे आपल्याला सेंटर मार्क करायला खूप सोपं जातं. आता खालच्या साईडला आपण 1.5 इंचाला मार्क करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉईंट्स अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. तर प्रत्येकाच्या साईजनुसार कटोरी वाढवायची मापं ही वेगवेगळी असतात. तर ही आपली 32 साईज आहे, म्हणून मी अशा पद्धतीने वाढवते. आता आपण वरच्या साईडने इथे अर्धा इंच वाढवतोय, जे की आपल्याला शिवण्यात लागणार आहे. त्यानंतर हलक्या हाताने आपल्या खालच्या पॉईंट्सपर्यंत आपल्याला असा गोलबाय शेपमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा तुम्ही डॉटेड लाईनमध्ये आकार देऊन घ्या,
म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की परफेक्ट आहे का. त्यानंतरच ती लाईन डार्क करा, तर अगदी परफेक्ट असा आपल्या कटोरीला शेप येतो. तर इथे पाहताय मी कटोरी आपली वाढवून घेतलेली आहे, तीही अगदी सोप्या पद्धतीने. दोन्ही साईडला 1.5 इंच, खालच्या साईडला 1.5 इंच आणि हुकलूक पट्टीच्या बाजूला 1/2 इंच आणि शिवण्यात आपल्याला 1/2 इंच अशा पद्धतीने आपण ही कटोरी वाढवून घेतलेली आहे. आता आपण ही कट करून घेऊयात. तर पाहताय अगदी परफेक्ट असा कटोरीला शेप आलेला आहे. तर पुढे मी परफेक्ट टक्स कसा घ्यायचा ते सांगणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. आता आपण ही कटोरी मध्यात फोल्ड करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला जे थोडंसं एक्स्ट्रा येतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच ह्या कटोरीला परफेक्ट शेप देऊन घ्यायचा आहे. नाहीतर मग आपला टक्स हा क्रॉस जाणार. आता आपण आपली 32 साईज आहे म्हणून इथे 1.5 इंचचा टक्स घेतोय. तर आडवा 1.5 इंच आणि उभा 2.5 इंच. तर हा आपला 32 साईजचा परफेक्ट टक्स आहे. आता आपण हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेऊया आणि इथे मी तुम्हाला कटोरीला शेप कसा येणार आहे ते सुद्धा दाखवते. अशा पद्धतीने मूळ कटोरी वाढवलीत तर अगदी ब्रेस्टला परफेक्ट बसते. तर इथे पाहताय परफेक्ट असा शेप आलेला आहे. तर इथे आपल्या संपूर्ण ब्लाऊजचं पेपर कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर इथे वरच्या साईडला 1/2 इंच एक्स्ट्रा येणं गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा हे ब्लाऊज शिवणार तेव्हा ते शिवण्यात 1/2 इंच मायनस होतं. थँक्यू.